ही मराठी कविता हिटलर हिटलर जो द्वितीय महायुद्धामधील कारक राहिलेला आहे आणि जर्मनीचा हुकुमशहा होता. त्या हिटलरवर माझी ही मराठीमध्ये कविता आहे. चालूया. हिटलर. अरे तू अजूनही जिवंत आहेस, अरे तू अजूनही जिवंत आहेस ह्या माणसात, अरे तू अजूनही जिवंत आहेस ह्या माणसात आणि जमिनीवरही, आणि ह्या जमिनीवरही तुला मनसोक्त प्रेम करणारी, तुला मनसोक्त प्रेम करणारी, धीर देऊन सावरणारी, धीर देऊन सावरणारी, सौंदर्याची महान सुंदरी, सौंदर्याची महान सुंदरी इवा ही तुझ्या जीवनात आली, इवा ही तुझ्या जीवनात आली. आणि तू जग पादांकन करताना, आणि तू जग पादांकन करताना सहज वा मुद्दाम विसरून गेलास, सहज वा मुद्दाम विसरून गेलास बुद्धाचा मानवी विचाराला, बुद्धाच्या मानवी विचाराला, शांती अहिंसेच्या भावाला, शांती अहिंसेच्या भावाला. म्हणूनच चक्रवर्ती सम्राट अशोक, म्हणूनच चक्रवर्ती सम्राट अशोक हे नावलौकिक धारण करण्यास, हे नावलौकिक धारण करण्यास तू इथे कमी पडलास, तू इथे कमी पडलास आणि घात करून घेतलास, आणि घात करून घेतलास तुझ्यात असलेल्या मेरिटचा, आणि घात करून घेतलास तुझ्यात असलेल्या मेरिटचा. सत्ता काबीज करण्याची, सत्ता काबीज करण्याची, भाषणातून लोकांना जागविण्याची, भाषणातून लोकांना जागविण्याची तुझी ती विशेष शैली, तुझी ती विशेष शैली आज विकृत होऊन बसली आहे, आज विकृत होऊन बसली आहे ह्या देशातील नेत्यांमध्ये, ह्या देशातील नेत्यांमध्ये. अरे तू अजूनही जिवंत आहेस, अरे तू अजूनही जिवंत आहेस. एक खलनायक म्हणून, एक खलनायक म्हणून या माणसाच्या हृदयात, ह्या माणसाच्या हृदयात दल्लाद हिटलर नावाने, दल्लाद हिटलर नावाने, दल्लाद हिटलर नावाने. जय भीम.